कुमार रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा दोहा माधव परवा दोहा माधव परवा दोहा माधव परवा बहुत क्रोधाचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर आगे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा माधव बरवा सोहा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कान्हया रे जग जेठे कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जे कान्हया रे जग जेठी देवी भेटी एक वेळा देवी भेटी एक देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कान्हया रे जग जे कान्हया रे जग कान्हया रे जग देवी भेटे एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा काय मोकालिले हाला काय तरी हाला काय मोकालिले वने काय मोकालिले वने काय मोकालिले वने सावधानी वेळी येले 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 येथवरी होता संग येथवरी होता संग येथवरी होता संग अंगे अंग लपविले 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 काय मोकलिले वने काय मोकलिले वने काय मोकलिले काय मोकलिले वने
सावधानी वेळी सावधानी वेळी येणे सावधानी वेळी येले सावधानी वेळी येले सावधानी वेळी येले सावधानी वेळी येले तुका म्हणे पाहिले मागे म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला 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 तुका म्हणे पाहिले मागे म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला 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 कान यारे जग जेठे कान यारे जग जे कान यारे जग जेठी कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळा 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 कुमार आई वाजवा. कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 विठ्ठला विठ्ठला
कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेढिले. येथवरी होता संग अंगे अंग लपविले, कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला, कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. विठ्ठला 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 विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलू पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. शिवभोळा चक्रवर्ती आचे पाय माझे दिसते, त्याचे पाय माझे दिसते, त्याचे पाय माझे दिसते. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे दिसते, त्याचे पाय माझे दिसते, त्याचे पाय माझे दिसते. वदता शिवनाम वाचे, वदता शिवनाम वाचे, वदता शिवनाम वाचे, वदता शिवनाम वाचे, वदता शिवनाम. दयान बाजे क्रोध काम, दयान बाजे क्रोध काम, दयान बाजे क्रोध काम. वाचे वदता शिवनाम, दयान बाजे क्रोध काम, दयान बाजी क्रोध काम, दयान बाजी क्रोध काम. कैलास राणा शिवचंद्र मौली, फणींद्र माथा मुकुटे झळाडी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेढिले. उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी, आज भगवान काल भैरवनाथाच्या या पवित्र दरबारामध्ये आणि काल भैरवनाथांचाच हा आपण यात्रा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे सर्व जाती धर्मातील बांधव, ग्रामस्थ आणि परिसरातील दूरदूरवरून आलेले भक्तगण मोठ्या भक्तिभावाने आतापर्यंत आपण करत आलो. आपल्या पूर्वजांनी तो कार्यक्रम केला, तो ठेवा आपल्याकरता त्यांनी ठेवलेला आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, आणि तीच मिराशी घेऊन आपण पुढं चाललेलो आहोत. ह्या काल भैरवनाथ यात्रा महोत्सवामध्ये त्रिदिनात्मक आपला कार्यक्रम आहे. या त्रिदिनात्मक कार्यक्रमामध्ये रोज आपल्या या ठिकाणी कथा, कीर्तन, अन्नदान हे सारखं चालू आहे. त्या निमित्ताने श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण चालू आहे. काल भैरवनाथ नाथ म्हणजे भगवान शिवाचेच अवतार आहेत. भगवान शिवानीच हा अवतार घेतलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेस दुष्ट प्रवृत्ती अधिक वाढत असते त्या त्या वेळेस काल भैरवनाथ भगवान ते कार्य करत असतात. अशा पवित्र यात्रा महोत्सवामध्ये
3 दिवसामध्ये ज्या संतांनी या ठिकाणी येऊन आपली सेवा केलेली आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, हरिभक्तपरायण दुर्योधन महाराज भोंगड बरेच लांबून आलेले दिसतात. श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पेचे, श्री हरिभक्तपरायण अभंग महाराज पठाडे आहेत काही नाही पाठव द्यायची कीर्तन, कीर्तन. श्री हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हार्दे. आणि आज आपण काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता करून राहिलो. आणि या कार्यक्रमाचं हे धार्मिक नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, श्री हरिभक्तपरायण श्री रामनाथ महाराज, श्री विजू महाराज, लक्ष्मण महाराज, गणेश महाराज, शशिकांत महाराज, उमेश महाराज, सोमनाथ महाराज आणि रोहित महाराज, हे सगळी मंडळी अतिशय या ठिकाणी. आणि आपणही सर्व अंतःकरणापासून काल भैरवनाथाचा हात आपण यात्रा महोत्सव आनंदात पार पाडून राहिलो. आता काकडा हरिपाठ करणारी सर्व आपली मंडळी आहेतच. या सर्वांच्या सहकार्याने आपलं हे सर्व धार्मिक कार्य चालू आहे. ज्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला सदैव प्राप्त झालेला आहे, वैकुंठवासी श्री भारती बाबा, वैकुंठवासी पूजनीय श्री बालब्रह्मचारी बाबा, या संतांचा कृपाशीर्वाद, आपल्या अंतःकरणातला भक्तिभाव आणि काल भैरवनाथाची आपल्यावर असीम कृपा, त्यामुळं आपला हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आपण पार पाडतो. पौष महिना म्हटलं की मग 4-5 रविवार जेवढे येतात, खूप 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 अलोट गर्दी असते. आणि ह्या कार्यक्रमाकरता सुद्धा, चैत्र कार्यक्रमाकरता सुद्धा उद्या बजरंगबलीचा जन्मोत्सव आहे, त्याच्या पूर्वसंध्येला आपला कार्यक्रम येतो. आणि या सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये आजही आमचे हरिभक्तपरायण ससे महाराज आहेत, नारायण महाराज ससे, पंढरीनाथ मिस्त्री आहेत, हे सगळे मंडळी. आता खरं म्हणजे मिस्त्रीने चाल म्हणत दूर राहायला पाहिजे आणि आम्ही कीर्तन करायला दूर राहिलं पाहिजे. आता सर्व मंडळी सगळं करणारे झाला तर आम्हाला पहिलं आठवते चांगलं. भाऊसाहेब कुठे, भाऊसाहेब बसले आहेत नेवासा आणि आपल्या परिसरात फक्त भाऊसाहेब होते वाजवायला, वकिली करून वाजवत होते, माणसाला नव्हते वाजवत. मग आणि गुरुवारी वैकुंठवासी बंशी बाबाचे आवडते पाकवायचे होते. साल म्हणायला आपले पुंडलिक दादा असतील, बाकीचे जुनी मंडळी, बाकी कुठंच नाही आज. आणि आता हे सगळं पीक आलेलं दिसते आपल्याला, हे भैरवनाथाची कृपा आहे. आता गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार, हे भैरवनाथाची कृपा आहे. भैरवनाथाच्या कृपेने तुमच्या झोपड्या होत्या, माळ्या झाल्या आणि तसे माणसं सगळे परमार्थामध्ये. आमचं ही एक पीक आलेलं आहे. सर्व कार्य आपल्या सगळ्या देवदेवतेचा आशीर्वाद. आताच परवा रामनाथ बाबांचा पलीकडे कार्यक्रम झाला. रामनाथ बाबाचा, सर्व संतांचा कृपा आशीर्वाद आणि भैरवनाथाचा कृपा आशीर्वाद, हे सर्व सगळ्यांचं. आणि आता हे सर्व युवा संत मंडळी खूप चांगल्या प्रकारचं कार्य, पारमार्थिक कार्य करून आलेले आहेत. त्यांच्या पाठीवर फक्त आपल्याला प्रेमाची थाप टाकायची आहे, बाकी सगळी चालते. आऱ्या मारायचं काम नाही. आता गाड्या बैलाला आलेच नाही तर शेतकरी विसरून गेले. आता बैलाला काही न खाऊ टाकता, खायला न टाकता थाप मारली का, जर बैलाला वाटते काय मालकाचं प्रेम आहे आपल्यावर, तो अधिक चालते जोरात. तर असं तुम्ही फक्त चांगल्या गुणाचं कौतुक करत राहा. योग्य असेल त्या ठिकाणी योग्य वेळेस योग्य विचार देत राहा. आणि आपले सर्व धार्मिक पारमार्थिक कार्य आपण असंच उज्ज्वल तेवत ठेवायचं असतं. आता जसे आमचे गायक वादक आहेत तसे आता सेवाधारी मंडळी, आमच्या ह्या माता भगिनी बसल्या सगळ्या, खूप सेवेमध्ये झाडलोट आहे. अंगी झाडीनं अंगण आणि परिमी तुझाची म्हणावी. नाही तर बरीच सवय असते माणसं, ए पोरं इकडे, आपल्याकडची भाषा थोडेसे काय, ए पोरं इकडे, ते झाडू घे, झाडून काढ.
जर त्याला म्हटलं हे बाळ इकडे ये रे, तू झाडू घे, आपल्याला झाडून काढायचं, तर म्हणतो नाही, जा 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 जा, थांबा तुम्ही. ए पोरे इकडे झाडून काढ म्हटलं, तो झाडू आणून देतो झाडा. म्हणून आदरयुक्त ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लहानाशी आणि मोठ्याशी, मोठ्याचा आदर, लहानाचं कौतुक, हीच आपल्या पूर्वजांची शिकवण आहे. आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपण सर्व हे करून राहिलेलं आहोत. मंदिराचं तर आम्ही आता नेहमी बोलतोच, खूप सगळंच काम भैरवनाथांनी आपल्याकडून करून घेतलं. पत्रिकेवरचा फोटो पाहिला की माणसाला असं वाटतं एक वेळ भैरवाडीला जावं आपण. ते नदी, मंदिर, ते दृश्य खूप चांगल्या प्रकारचं मंदिराचं काम झालं. शिवाय गोपूर आहे, महाद्वार आहे आणि हा कीर्तन मंडप, दिव्य भव्य मंडपही झाला. स्वयंपाकघर असेल, स्वच्छतागृह असेल, भक्त निवास आहे, स्वयंपाकगृह आहे, सगळी कामं जवळजवळ झाल्यासारखीच आता कंपाऊंडचं चालू आहे. आपण सगळं देवस्थान करायचं सर्वांचं आहे म्हणून सर्वांनी कसंही वागायचं नसतं. त्याला नियम शिस्त आपण जर ठेवलं तर आपल्या देवस्थानचं वैभव, धार्मिक वैभव तसं टिकून राहते. त्यामुळे तुझाच काय अधिकार आहे आणि तुलाच काय हक्क असं नाही. जे चांगलं असेल ते आपण सर्वांचं ऐकलं पाहिजे. आणि जे चांगल्या कामाकरता विरोधक असेल ते चांगल्या माणसाचं ऐकलं नाही पाहिजे. असं काही होत नाही, चांगले वाईट कशाला सांगते. पण जर वाटत असेल तर आपण ते केलं पाहिजे. येण्या जाण्याच्या रस्त्याचं होतं तर आपल्या सगळ्या नेते मंडळींनी, अगोदरचे आजी माजी सर्व मंत्री, आमदार, खासदार, सर्व नेते मंडळींनी भरपूर कामं कोणी केली याला महत्त्व नाही, भैरवनाथाचं काम केलं हे महत्त्वाचं आहे. ठाला म्हणून सर्वांनी सहकार्य केलं, करत आहेत आणि करत राहतील. शेवटी त्यांचंही ते राष्ट्रीय धर्म आहे, सामाजिक धर्म आहे, तो त्यांना पाळावाच लागतो. हे सगळं आपण केलेलं आहे. आम्ही सर्वांचं पुण्यश्री एकदा अभिनंदन करतो. आणि आजचा आपला कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम झाला की डाळभट्टी प्रसिद्ध आहे आपली. बहिरवाडी क्षेत्र म्हटलं की माणसाला अगोदर डाळभट्टीची आठवण येते. रविवारची आपली आमटी भाकरी. आता स्वयंपाकघरात आम्ही गेलो तर आमटी भाकरीचा फोटो आहे तिथं, असं वाटतं बसा जेवायला तिथं. एकदम ते भाकरी बाजरीची ते सगळं. आता सगळं केलं तर आपोआप भाकरी झाल्या का? मग आमच्या माता भगिनी भाकरी करतात त्यांचा एखादा फोटो टाका ना. कुठंतरी स्वयंपाक कसं चालते ओरिजिनल आपलं चुलीवरच. माणसाला असं वाटतं फार झालं, जिकडे तिकडे गॅस 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 घ्या, आता आणा लाकडं पुन्हा. हे भौतिक खूप खूप चांगलं होते, पण शेवटी आपल्याला जुनं विसरता येणार नाही. आता आपण खेड्यापाड्यात तरी बरं आहे, सरपंच शहरात कुठून सरपंच कुठं काय करते. सगळ्या दृष्टीने आणि विशेषतः आणखीनही पण आपल्या भैरवाडी क्षेत्रातलेच काही व्यक्ती आता बसलेल्या आहेत, उद्योगपती झालेले आहेत. एकांनी काम केल्यापेक्षा अनेकांना ते काम देऊन राहिलेत. म्हणजे सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रामध्ये भैरवनाथाच्या कृपाआशीर्वादाने आपल्याला हे प्राप्त करता आलं. आज सांगत आहे. आता इथं यायचं म्हटलं की आम्ही बरंच आता बाबाची आठवण आली आम्हाला. बाबा निघाले का त्यांना जर गोदेगावला जायचं असलं तर धामुरीच्या रस्त्याने इकडे यायचं, शेतानी गोदेगावला. माणसं आताच बाबा पाहिलं मी कुठं गेले, नाही नाही म्हणजे धामुरीला गेले. धामुरीला जाताना दिसत होते पण शेतातून गेले गोदेगावला. बाबाला एक दिवस आम्ही विचारलं, म्हटलं बाबा कसं काय तुम्ही, नाही नाही अशी हुलकणी द्यावं लागते म्हणलं. बरं बाबाची पुढे अपील नव्हती की एखाद्या किती जवळचा असला या जा म्हटलं की आम्हाला देवाची परवानगी नाही. आता आम्ही जर म्हणलं देवाची परवानगी नाही तर कुठे देव दाखवा बरं. ते ज्याचं शस्त्र त्याला शोभते. आता खरं आम्ही तर रोज हात जोडून सांगतो की कीर्तन टाईमवर झालं तर त्याच्यात आनंद येतो. कीर्तनाचा 9 ते 11 टाईम आणि 12 ते 2 कीर्तन.
म्हणजे जास्ती उशीर झालेला बरोबर नाही. आता आज काही आपली संत मंडळी तिथं आली होती, काही मान्यवर आले होते, उशीर झाला म्हणून गोदेगावामधलं जे जे काही जायचं होते सगळं फाटा दिला, आम्ही डायरेक्ट इकडं आलो. मग काही काही माणसांचे हां तुला कळलं काय हे मधले चमचे विठाल विठाल विठाल. जे संतांच्या जवळ राहतात ते कोणालाच बरे दिसत नसतात. आता इथं चांगलं आहे म्हणा तुम्हाला, नांगरे महाराजचं यांचं चांगलं, यांच्या जवळचं चांगलं आहे. आता आम्ही दररोज अनुभवतो बाबा. हे मधल्या चमच्याने केलं बरं का, काही चमचे करत नाही, चमचा तुमच्या हातात असते ना कसा फिरवायचा. पण माणसं असा उभं घेते बरं इथं तिथं तिथं इथं सगळं, मग टाईमवर कोणतंच होत नाही. म्हणून आम्ही परवा मडकीला सांगितलं की आता पूजेने स्वामीजींचं कीर्तन ठेवत जा काल्याच, टाईमवर नाही येणं होत. काय निघलं म्हटलं मग इकडं तिकडं. बरं आता सगळीकडे जातं, सेवाधारी मंडळ असतात, सगळं असतात. नाही गेलं नाही गेलं थोडंसं माणसाला वाटतं बा एवढं करतो आम्ही होतच त्रास. पण जेवढं होतं तेवढं, आता 20 पायल्याच्या पोत्यात 30 पायला टाकल्यावर फाटल नाही तर राहील का, असं सगळं होत राहत. म्हणून माफ करा. आज काल्याचं कीर्तन आहे, भगवान तुकोबाराय एका भक्ताचं गवळणीच्या रूपाने देवाच्या भेटीकरता आतुर झालेलं अंतःकरण त्याचं वर्णन करतात. देवाच्या जवळ पुण्याने जाता आलं, परंतु काहीतरी अपराधामुळे पुन्हा दूर झालं आणि तो अपराध दूर करून प्रभू एक वेळ आम्हाला येऊन भेट दे अशा आतुरतेने अडवणारी ही गवळण अभंगाच्या पहिल्याच्या कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी. येई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कानया जग जेठी, कानया जग जेठी. कान्हया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कानया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, भेटी एक वेळा. गवळणीच्या रूपाने भक्ताच्या अंतःकरणाचं तुकोबारायाने वर्णन केलं. ज्यावेळेस रासक्रीडेचा प्रसंग आला, भगवंताने वचन दिलं होतं की आपण रासक्रीडा करण्याकरता अनेक वर्षापासून अनेक जन्मामध्ये ऋषीमुनीची इच्छा होती की भगवंताच्या सान्निध्यात आपण राहावं. आणि मग त्या पुण्यही करता जे जे काही पुण्य केलं आणि भगवंताने सांगितलं की तुम्ही गोकुळामध्ये गवळणी म्हणून जन्म घ्या. जेवढे गवळणी आहेत गोपाळ आहेत ते ऋषीमुनीचे अवतार आहेत. आणि ठरल्याप्रमाणे भगवंताने आपला पावा वाजवला. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विवड झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. जसं डीजेचा आवाज ऐकला की माणसं सगळं विसरतात. आणि मग एका असा कीर्तन आपण पावल्या करा म्हटलं तर नाही आम्हाला नाही जमत, तिकडं बरोबर जमते. त्या वाद्याचा नाद ऐकला, ज्याला ज्याची आवड आहे त्याचं ते आवड असते. आता भगवंताच्या मुखातला हा ध्वनी आहे. पाव होता भगवंताजवळ. आज जेवढे वाद्यात नाहीत सगळे संगीतकारच आहेत आपले.
देशी विदेशी वाद्य, पण अजून ह्या बांबूच्या बासरीची जगभर कोणीच बरोबरी केली नाही. हे जुनं वाद्य भगवंतापासून आहे. वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, 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 वेणू राधे गोवर्धन गाणे, वेणू राधे गोवर्धन गाणे, उच्च पसरोनी मयूर विराजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, पद पाहता वासती यादवराजे, वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे. गोड आवाज आहे हा बांबूच्या बासरीचा. आणि पुन्हा भगवंताच्या मुखात आपली यात्रा आहे ना, यात्रेमध्ये गर्दी खूप, बरेच लोक विक्रेते असतात. एक बाशिरवाला आला, बाशिरवाला खूप बाशिर असे लावलेलं. मग केशवा माधवा गोड म्हणायचा तो. पण लहान मुलं रडायला लागली. एक लहान मुलगा, आई मला ते पावा पाहिजे, बासरी पाहिजे. मग आईला थोडं लागला, मेल्या मुर्द्या तुला हेच आहे, काही खायला नाही काही नाही. रागाला आपले पैसे दिले आणि घेतले बासरी. आता मुलगा वाजायला लागलो, फुरफुरच करायला लागला. त्याला काय येतं त्याचं? मग त्याने परत नेला. आई म्हणले, अरे बाबा हे असं कसं दिलं? तू म्हणलं ते नाही येत ना त्याच्यावर. मग त्याने म्हटलं, बाईसाहेब त्याच्याकरता शिकावं लागते. मग तीच बासरी घेतली त्याने, तेच वाजवून दाखवले त्याने. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, पावा मधुर ध्वनी वाजे परी, वाजवित्याचे नि वाजे. आता कुणीकडे बोटं दाबले आणि कुणीकडे फुका मारल्या, तर काही उपयोग होत नाही. मग ते भगवंताच्या मुखातली बासरी आवाज. यमुना जेड वाहत होतं खडखड, ते सुद्धा स्थिर. यमुना जेड स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय. सूर्य सुद्धा थांबला थोडा. शेष कुर्म वराह चकित राग. खाली शेषापर्यंत स्थिर झाले सगळे. पशु पक्षी गायी तटस्थ झाल्या. एवढा गोडवा त्या बासरीमध्ये होता, पाव्यामध्ये होता. आणि नेमका तो आवाज ह्या गवळणीच्या कानावर गेला आणि एकेकाला म्हणायला लागले की हा वृंदावनामधला आवाज आहे. वृंदावनी वेणू कवनाचा, कोणाचा वेणू आहे म्हणून निघाले. सगळ्या गवळणी ती त्याच्या पडा कोण पुढे पडेल. सर्व भगवंताच्या जवळ आल्या आणि भगवंताचं दर्शन घेतलं. आणि जे वचन दिलं होतं की रासक्रीडेचा आपण खेळ करू. एक गोपी एक कृष्ण, एक गोपी एक कृष्ण, असा रासक्रीडेचा खेळ चालू असताना त्याच्यामध्ये राधा नावाची एक गवळण होती. तिला असं वाटलं की सगळ्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत आणि भगवंत आपल्यावर अधिक त्या प्रकारचं प्रेम. म्हणजे भक्त म्हणून, बाह्यक्रिया म्हणून नाही, थोडं कारणच नाही, निरभिमान वृत्तीने निर्हेतुक वृत्तीने प्रभूची सेवा केली अनेक जन्मात, म्हणून सान्निध्यच प्राप्त झालं. आणि आता विनाकारण त्याच्यामध्ये तापलेल्या दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रसंग आला. अहम निर्माण झाला की आपण आता देवापेक्षा श्रेष्ठ. गवळणीला सुद्धा थोडा अभिमान कळत न कळत झाला. भगवंताला सगळं सात गोविंदा नाही, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वतापेक्षा सुद्धा भगवंताला हा अभिमान फार जड वाटत असतो. म्हणजे आता यांचा अभिमान घालवला पाहिजे. आणि हे सगळं चालू असताना राधेला घेऊन भगवान निघाले. राधेला अधिक अभिमान झाला. सर्वांच्यापेक्षा आपल्यावर अधिक प्रेम आहे. पुढं चालता चालता ती म्हणायला लागली
की प्रभू मला तर चालवत नाही, भगवंतानी खांद्यावर घेतलं. याचा अर्थ असा आहे, ज्ञानाने भक्तीला खांद्यावर घेतलं. राधा हे रूपक आहे, कृष्ण हे एकच रूपकच आहे. म्हणून ज्ञान जोपर्यंत भक्तीला खांद्यावर डोक्यावर घेत नाही तोपर्यंत ज्ञानोत्तर प्रेम भक्ती प्राप्त होत नाही. ना तर अयम घटान अयम पटा असं करतं, घटपट करता करता त्याचीच घटपट आणावं लागतं. राम बोलो बाई राम. ज्ञान आवश्यक आहे, पण भक्तीला घेऊन केलं तर पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्ती जर केली तर ज्ञान वैराग्य आपोआप येत असते, पण नुसतं ज्ञानच जर असेल भक्ती येईल असं नाही सांगता येत. उदाहरणार्थ कुठंतरी पंगत आहे, आता नाही राहिलं एवढं, आता रोजच माणसाला दिवाळी आहे. आता आपले पत्रकार बांधव आहेत, सुधीर हो कुठे बसले इथं आहे, सगळी मंडळी आहेत. हा कार्यक्रम पत्रकार पेपरमध्ये आपल्याला कळते, सगळं कुठं कुठं काय आहे ते सगळं सांगतात. सगळा आनंद होत राहत असतं, परंतु आपलं लक्ष जिथं पाहिजे तिथं गेलं पाहिजे. पहिल्यांदा माणूस पाहिजे किती लोक आले. आता नवीन कीर्तनकार असला की तो पहिलं तर किती लोक होते, किती कीर्तन रंगलं. म्हणजे रंगणं आणि लोकांची संख्या याच्यावर आपलं कथा कीर्तन नसते. ईश्वराकरता करत राहा, आपोआप रंगत राहते आणि आपोआप सगळं होत राहते. काय सांगत होतं बोलता बोलता विसर. पंगत. हां पंगत, हा पंगत आहे असं ध्यानात ठेवणारी माणसं पाहिजे. माणसं जेवण गेलं की पूर्वी पद्धत होती, नंतर महिलांचं जेवण. माणसं ज्यावेळेस घरी वडील निघाले जेवायला तर मग तो मुलगा मागेला, बाबा मला यायचो. नाही थांब तू नको येऊ, तुझ्या आई बरोबर ये. मुलगा काही ऐके ना, बळजबरीनं 2 द्यायला ठेवून मुलगा रडत जाऊ दे म्हणले, नाही नेलं तर आपण जाऊ. त्यालाच आई म्हणतात ना. ज्याला कोणाला आश्रय नाही, रडते मुलं असली त्याला शांत करणं, ते अश्रू पुसणं हे आईचं काम असतं. नाही तर मुलगा म्हणते, आई मला भूक लागली, आता काय तुझ्या भाकरीचं काय करायचं, मला जायचं म्हणले शोला. मग तिला आई म्हणता येईल का? आई असा सर्व कामं टाकून मुलांचं हित कशात आहे हे पाहिलं पाहिजे. आई म्हणला आईला जाऊ दे, नाही नेलं तर नाही नेलं आपण जाऊ. मग आई निघाली तर मग हा चिम्या गोम्या सखी ठकी सगळे निघाले. आता आईला आमंत्रण होतं, याला होतं का, यांना होतं का आमंत्रण? बरं तिथं गेले तर ते माणसं उदार होते, ते दारावरच होते माणसं. हा हे निमंत्रण येते अमुक अमुक, आणि ते मुलांना थांबवून ठेवलं. तर आई म्हणाले बाबा येऊ द्या ना. नाही म्हणले, त्यांना निमंत्रण नाही, तुम्हाला आहे, तुम्ही एकटे जा, पंचपक्वान्नाचा बेत आहे. त्या आईची अशी तळपायची मस्तकाला गेली, अरे तुझे पंचपक्वान्न काय चाटायचे का म्हणे, ते फेकून तिकडं, माझ्या सोन्याच्या गोळ्याला नाही, आणि मग मला काय नुसतं त्याचं एक घाण करायची काय. मुलालाच नाही तर मग आम्हाला कशाला, हा आईचा स्वभाव असतो. पण आईचं हृदय असते, भगवंताचंही तसं आईचंच हृदय होतं. जरी अपराध केला यांनी, आता त्या राधिकेला थोडंसं भगवान निघाले, म्हणजे ज्ञानाबरोबर भक्ती निघाली. पण भक्तीमध्ये जर दांभिकपणा आला, अहम आला, तर ती भक्तीसुद्धा आपल्याला नको तिथे घेऊन जात असते. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या. तुकाराम महाराज म्हणतात, बरेच माणसं आम्ही एवढी भक्ती करतो पण अजून काही बरं होत नाही. देवाला दोष ठेवू नका, आपल्यात काहीतरी 2 आणि 2 4च होतात. पण तुम्ही 2 आणि 2 म्हणता, खाली 3च लिहिता. कशामुळे झालं तर कोणास तुमचं डोकं कशाने फिरलं का काय झालं. म्हणून ते सांगितलं की तू एक काम कर, सावध राहून आपल्याला सगळं काम करायचं. गवळणीच्या त्या लक्षात आलं की काय झालं आहे ते. भगवंताने विचार केला की आपल्या भगवंताच्या लक्षात आलं की यांना अहंकार झाला, हा अहंकार घालवला पाहिजे. अगोदर जे डोक्यावर खांद्यावर घेतलं होतं, सांगितलं अगं राधे मला खूप वजन झालेलं आहे, 2 मिनिट खाली सोडवं. आणि मला तर काही माणसं ऐकतं म्हणते, बा असं कसं काय, देव तर मग महिलांना खांद्यावर घेतात.
इथं महिला आणि पुरुष हा भाग नाही, ते चित्र केलेलं आहे लक्षात देण्याकरता. पण ज्ञान आणि भक्ती हे आपल्याला संतांना सांगायचं आहे. मग खाली उतरवलं आणि त्या राधेचे पाय खाली टेकल्याबरोबर भगवान अंतर्धान झाले, गुप्त झाले. अरे मग लक्षात आलं, घरात काही कटकटी झालं आणि काही झालं ना, माफ करा जरा, आता सगळ्यांची माफी मारून बोलतो. दोघंच असतात घरात, चिकोबा टिकमानी विठोबा रुक्माई, मूल बाळ नाही, काही नाही, एकजूट झाली कटकट. आता आपल्या परिसरात कोणाचे भांडणं होत नाही म्हणा. तर घरचा माणूस म्हणायला लागला, माझ्या जर नादी लागशील ना तर निघून जाईन, कुठे गोसाई होईल. ती बाई म्हणली, गोसाई व्हायचं लगेच आणले ते राख, लावा अंगाला जा. हा म्हणतात मला घराच्या बाहेर काढतोय, तुम्हीच तर म्हणले मी गोसाई होईल. असं बोलण्याचं आणि कृतीचं फार मोठा अंतर असतं. म्हणजे थोडंसं कधी कधी आपण लक्षात देणं, हे लक्ष ठेवणं महत्त्वाचं असतं. तर त्या गवळणीच्या राधेच्या लक्षात आलं की आपली चूक झाली आणि आपल्या चुकीमुळे भगवान गुप्त झाले. पण अंतःकरण तर देवाची भेट केव्हा होईल? मासा जसा पाण्याच्या बाहेर काढल्यावर तळमळ 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 करते पाण्याकरता, तसं या राधेच्या आणि इतर गवळणीचं अंतःकरण तळमळत होतं की प्रभू आपल्या जवळ होते आणि आता कुठे गेले. राधा एका दाट झाडीमध्ये, पाठीमागून ह्या गवळणी आल्या. तेही भगवंताच्या, ते म्हणले विचार करा, जिथं कुठेतरी राधा आणि भगवान दिसतील ते त्या आपण जायला पाहिजे. लांबून लक्ष ठेवत होते. लांबून कुठेतरी महिला पुरुष दिसायचे, पण तिसरेच राहायचे. आणि होता 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 एकटी राधा दिसली आणि म्हणले भगवंत नाही, चला म्हणले आता राधेला तरी विचारू आपण. समदुःखी झाले सगळे आणि राधेची यांची गाठ पडली. का म्हणलं की राधे, तू तर प्रभूच्या सहवासात होती ना. ते म्हणले मला सुद्धा अहम झाला आणि भगवंतानी या खीर दाट झाडीमध्ये टाकून दिलं आणि सगळ्यांच्या अंतःकरणात एकच होईल की भगवंत मला केव्हा भेटल, देव कधी मिळेल, देव कधी मिळेल, अशी आतुरता निर्माण झाली पाहिजे. हे 4 प्रकारचे भक्त सांगितले ना, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. मग आर्तता एवढी तयार झाली पाहिजे माशाचं सांगितल्याप्रमाणे की तो भगवान मला केव्हा भेटेल, भगवान केव्हा, अशी आर्तता निर्माण झाली, ओढ निर्माण झाली. आगीत एखादा मनुष्य पडावा आणि तो जसं पाण्याकडे धाव घेतो त्याप्रमाणे ह्या सगळ्या गवळणीची अवस्था झाली. आणि मग सगळे हात जोडून प्रार्थना करायला लागली. प्रार्थना करायला लागल्या. हे कान्हा, त्यांचं प्रेमाचं नाव होतं कान्हा. हे कान्हा, अरे बाबा, थोडंसं भक्ताचंही अंतःकरण होतं, थोडं बोलतही होते आणि क्षमाही मागत होते. अरे म्हणले बाबा, तू सगळा जगाला जिंकणारा पैलवान आहेस. कानया रे जग जेठी, जगाला जिंकणारा जेठी म्हणजे पैलवान, खूप मोठा पैलवान आहे. अरे आमच्यासारख्या महिलांना तू सगळं असं याच्यात प्रेमामध्ये किंवा आपल्या भक्तीमध्ये जर हरवलं तर त्यात काही पुरुषार्थ नाही. हे अंतःकरणातलं भक्तिप्रेम. तू जगाला जिंकणार आहे, तुझा मोठेपणा माहिती आहे आम्हाला. कानया रे जग जेठी, पण एक वेळ आमच्याकरता तू दर्शन दे. हे पहिल्या चरणात कानया रे जग जेठी, देई भेटी कवेला, देई भेटी कवेला, देई भेटी कवेला. कनया रे
अपराध झाला, अहंकार झाला, पण आता तू पोटात घाल. तुझं आईचं हृदय आहे आणि एक वेळ भेट दे बस. पुन्हा ते आम्ही अशी चूक करणार नाही. लहान लहान मुलं काही चुकले की एखादी आई तर घेतात त्यांना आपल्या शेंदीनं कशाने ते हात बांधतात, थोडं गंमत म्हणून. तो मुलगा रडतो, आई आई सोडा, तर मी आता पुन्हा नाही काय करणार. हात सोडले की 10 मिनिटांनी तेच करतो पुन्हा. पण गवळणीने सांगितलं की प्रभू एक वेळ भेट दे बस, पुन्हा नाही असा अपराध करणार आम्ही. मी ममत्व सोडून तर आम्ही तुझ्या काशीला लागलो आणि तुझ्या जवळून पुन्हा मी ममत्वाचा अहंकार आम्हाला झाला. आम्ही कोणी श्रेष्ठ, तू एक कनिष्ठ अशी भावना निर्माण झाली आणि त्याच्यामुळे तू आमच्या जवळचा दूर गेला. देई भेटे केवळा काय मोकलिले बनी. बरं आम्हाला जिथे तू टाकलं या अरण्यात कीर दाट झाडी आहे आणि तिथं ज्या माणसाला रस्ता माहीत नाही, सोबत मोबाईल नाही, काहीच नाही, त्याची कशी अवस्था होईल बरं. कुणीकडे जावं, काय करावं, काही कळत नाही. आणि त्याच्यामध्ये पुन्हा वाघ, सिंह, डरकाळ्या फोडतच आले. मग त्याची अशी भयभीत अवस्था होऊन जाते. सावजानी वेदिले, हे बाह्य सगळे हिंस्र जनावरं आहे आणि आम्हाला अंतर हिंस्र जनावराने हा अभिमान निर्माण केला आणि या सगळ्या अविचाराच्या कीर दाट झाडीमध्ये आम्ही सगळ्या सापडलेलो आहोत. सावधानी वेळी. आणि ते बोलता 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 प्रभूचे पायावर एखादा मनुष्य जर ठेस लागून गेला तर माणूस पाहो त्याचे अजून गल्लीवरचे पाय तसेच्या तसेच दिसतात म्हटलेले. तर प्रभूच्या पायाचे ठसे दिसले आणि ती गवळण राधा त्या गवळणीला सांगायला लागली आपल्या मैत्रिणीला, हे बघा प्रभूचे पाय चरण इथपर्यंत माझ्याबरोबर होते आणि इथून पुढे कुठं गेलं मला कळलंच नाही. काय मला काय भुरळ पडली. येथवरी तिसऱ्या त्यांना सांगितले, येथवरी होता संग अंगे अंग लपविले. पण म्हणले याला का अगोदर तुला कळलं असेल ना काही. नाही, काहीच कळलं नाही. मी फक्त मागे पाहिलं. मागे पाहायचं काय बरं ड्रायव्हर, आता इथं ड्रायव्हर सोडून सांगतो म्हणा, गाडी चालवता चालता स्टेरिंग हातात असते मागे पाहतातच, काही कारण नसते, पण मागे पाहायला लागली पुढच्या धडक बसते. चालताना सिंह सुद्धा चालतो, बराच जातो लांब आणि आपल्या आयाळ वर करतो, शेपटी वर करतो आणि मागे पाहतो. याला सिंहावलोकन म्हणतात. किती लांब आलो आपण. पण याचं सिंहावलोकन नसते, मागे पाहायची सवय असते आणि मागे पाहिलं की मग पुढच्याला धडक बसल्याशिवाय राहत नाही. नुसतं म्हणलं मी असं मागे पाहिलं आणि हा सगळा अपघात झाला. तुका म्हणे पाहिले मागे, 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 तुका म्हणे पाहिले अंतरला, एवढा वेगे अंतरला कान्हया रे जग जेठी, कान्हया रे जग जेठी, एवढा अंतरला, एवढा वेगे त्या भक्ताचं वर्णन केलं. नुसतं मागे पाहिलं. तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतर. मागे पाहिलं म्हणजे अभिमान असते माणसाला, संपत्तीचा, सत्तेचा, रूपाचा, कृतीचा, कार्याचा, पदाचा, असे वेगवेगळे अभिमान असतात. तर ह्या गवळणीला, राधेला रूपाचा अभिमान झाला होता आणि मी एक कोणी श्रेष्ठ आणि देव कोण एक कनिष्ठ, अशी एक नसलेली विपरीत भावना तयार झाली आणि मग तेवढ्यात भगवान अंतर्धान पावले.
एवढ्या वेगी अंतरला ठोबार कुमार तेरे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार भक्ताची परीक्षा घेतो आणि त्याचं अंतःकरण सरळ नीट करत असतो, स्वच्छ करत असतो. या भक्ताकरताच भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि गोकुळातल्या सुखाला अंत राहिला नाही. गोकुळच्या सुखा अंत पार नाही. अनेक महिनेपर्यंत गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. भगवंताचा जन्मोत्सव पार पडला. भगवान आता लहानाचे मोठे झाले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये चोरी करायला लागले. गवळणीला बरं वाटलं. आता गवळणी कंटाळला, यशोदेकडे गाराने घेऊन गेला आणि गाराने करता करता एक दोन गाराने सांगायला लागल्या, याचे खोड्या सांगू की तू महीपत्र सिंधू महीपत्र सिंधू वाटे. बसा इथं बसा. बरं 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 नाही इथं पुढे बसा. आम्ही खेडी मेडी गदा रोडी आनंद. आता नेते मंडळी आले का आपले रस्त्याचे खड्डे बसतात, रस्ते होतात. आता इमानदारीने सांगा, तुम्ही वर्गणी करून रस्ते करणार आहे का? हां, रात्री फार झालं तर खड्ड्यात रस्त्यात खड्डे करणार. मग हे सगळे नेते मंडळीचं काम असतं. सगळा रस्ता आपण पाहिला. पण आजी माझी नेते मग अशी बोलल्याप्रमाणे सर्व आता इथं भाऊ आले. आता मोठ्या झाडाला किती व्हावं लागते त्यांना तिकडे विधानसभेमध्ये इकडे तुमच्यासारखे व्हावं लागतं. हे सगळ्या गोष्टी सुखाचा विचार करणे, सुखाची योजना आणणे आणि सर्वांना सुखरूप करणे. म्हणून अगोदर योजना आणि त्याचा प्रवास आणि ती प्रत्यक्ष प्रत्येकाच्या गडी उतरवणे हे नेत्यांचं काम असते. म्हणून सन्माननीय विठ्ठल भाऊ इथं आले. सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया. पण अशा किती खोड्या केल्या. महीपत्र सिंधू आटे. समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, अशा झाडाची लेखणी केली आणि सरस्वती माता बसवलेली आला तरी नाही. तदपि तो गुणानाम ईशपारण नाही. शेवटी रोजगाराने यशोदाई कंटाळली आणि सांगितलं, कृष्णा मी तुला सक्त ताकीद कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी भूभाट उठला, पाठ दयाचे फोडू नको. रागीट तुझा पितानंद, रागीट तुझा पितानंद. मार पयाला खाऊ नको, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आता लक्ष्मण महाराज सगळे गायक मंडळी टाईम पाहिजे भरपूर. आता आपलं असं होते रात्रला आणि सोंग फार. त्याच्यामुळे कृष्णा सांगितलं, कान धरून कृष्णा मी तुला सक्त ताकीद करून सांगते, कोणाच्या घरी जाऊ नको बाबा. सगळ्या गोकुळामध्ये बोभाटा. कृष्ण येतो, चोरी करतो, दयादाची नासाडी करतो. त्या गाराण्याला कंटाळून आईने सांगितलं की उद्यापासून तू गाई घेऊन जा. पत्नी होत्या ना आईसाहेब. मोठ्या लोकांच्या लक्षातच येते गायीचं संरक्षण करणं
आता आजही सगळं चालू आहे आपल्या मंडळीचा प्रयत्न, नेते मंडळीचा, पण 100% काही अजून यश येईना. त्याला अपराधी आपणच आहोत. आपल्यालाच वाटते कुत्रं पाळा वाटते, पण गाय नाही पाळा वाटत. आणि गायीची सेवा आपणही करा ना. भाकड झाले म्हणून काय घरच्या म्हाताऱ्याला काय घराच्या बाहेर काढता का? नाही एकट्याने जमत तर 10-5 तरुण एकत्र आले पाहिजे. अनेक सरकारी योजना आहेत, त्याचे सहकार्य घेतलं पाहिजे. गावातल्या गावात आपल्या गावातल्या पशुधनाचं आपण संरक्षण करायचं. कशाला? गोशाळा नाईलाजाने करावं लागतात, वृद्धाश्रम नाईलाजाने काढावं लागतात. वृद्धाश्रम आणि गोशाळा हे काही भूषण नाही, माणसं करत नाही म्हणून ते करावं लागते. पण गाईचं राखण करणं, पण आई होत्या ना, आणि पुन्हा राजाच्या पत्नी होत्या. सांगितलं कृष्णा, गरिबाचं रक्षण, गाय म्हणजे गरीब. जा उद्यापासून गाय घेऊन जा. गाय घेऊन भगवान निघाले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या सगळे वेगवेगळे खेळ खेळत होते. आता बरेच खेळ आहेत. आपण आता झालं आता सक्त ताकीद दिली आहे सुधाबाईने, माझं खेळही बंद करून टाकलं. विटी दांडू चेंडू हे सगळे खेळ खेळले. पेंद्या म्हणतो भुका लागले बा प्रभू. बर काय करायचं, झाली आता वेळ, म्हणते आणा शिदोऱ्या, आणा आपापल्या शिदोऱ्या. आपल्या सगळ्या बट्ट्या तयारच आहेत. आता वरणही तयार आहे, फक्त आता प्रसादच घ्यायचा आहे. माणसं वाट पाहतात कधी कीर्तन होते का. माणसं अरे जमलं गड्या, म्हणलं काय कीर्तन मोडलं. आता कीर्तन मोडलं काय? तो कंस मोडत होता. राहील यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य बहिणी. कीर्तन मोडलं म्हणजे काहीतरी धांगडधिंगा केला आणि मध्येच बनतं, त्याला मोडणं म्हणतात. पण माणसं बरं झालं बा कीर्तन मोडलं, आता चला जेवायला. मग सगळं डाळबट्टीचा प्रसाद आपल्याला भैरवनाथाचा तयार आहे. नुसतं बट्टी नाही, त्या बट्टीबरोबर भक्तांचं प्रेम आहे. तुम्ही घरी कितीही करा. एक वेळ आपले मला वाटतं लखीना साहेब कलेक्टर होते. आपल्याकडे देवगडला संध्याकाळी आले तर आमटी भाकरी खाल्ली. त्या आमटी बरेच पेले, जवळजवळ अर्धा ताट आमटी पेले. म्हटलं साहेब बघा बरं. नाही म्हणलं फार त्याचं. मग असं काही कामानिमित्ताने पुन्हा आम्ही गेलो. ते म्हणले घरी कितीही चांगलं केलं तरी तसं काय होत नाही. त्याचं घरी तुमच्याजवळ तेल तूप आहे, सगळं आहे, पण भजनाचं प्रेम कुठं आहे तिथं? इथं प्रेम आहे ना, ते प्रेमाचा मसाला. आता इतके 18 मसाले झाले बाबा बाबा बाबा. ते ह्या टाक तो टाक तो टाक, काहीच चव कळत नाही. मग ह्या सगळ्या प्रसादामध्ये प्रेमाचा मसाला असतो. आणि म्हणून ते आमटी, तो प्रसाद गोड वाटतो. सगळे आपण प्रसादाची वाट पाहून आलो. पेंद्याने सांगितल्याप्रमाणे भगवंताने सांगितलं काही हरकत नाही. खडकावर एकत्र बसवले. खडकी सोडीला मोठा आजेचा दैकाला मोठा. गोपाळांना गोलाकार बसवलं आणि भगवंतांनी सर्वांच्या शिदोरा एकत्र करून काला तयार केला आणि काला वाटायला लागले. ज्या गोपाळांना काला वाटला त्यांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. भैरवनाथाने तुम्हाला तुमच्याजवळ पैसा दिला, 2 मिनिटं थांबा, काम करण्याची शक्ती दिली आणि तुमच्याकडून करून घेतलेलं आहे. म्हणून भैरवनाथाने शक्ती दिली, त्यांनी भक्ती दिली आणि त्यांची सेवा आम्ही आतापर्यंत केली. पुढेही आम्ही त्याच दृष्टीने करत राहू. याच भावनेनं आपल्याला हे काम करायचं आहे. म्हणून मोठ्या प्रेमाने आपण माऊलींचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. 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 श्री समर्थ सद्गुरु
कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु आरती ज्ञान राजा महाकैवल्य देया श्री विष्णुसंत मनोवेदना माता आरती ज्ञान राजा प्रकट प्रिय बोले विश्व ब्रह्मांड केले राम नामनी आई प्रकाश केले आरती ज्ञान राजा महाकैवल्य देया श्री विष्णुसंत
वेला माझा आरती मान राजा आरती पारा माझा मी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय टाकावे आरती तुकारामा राघवे सागरात माझ्या वंदाई परिस्थिती मोहावे आवरण वैद्य आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय टाकावे आरती तुकारामा कृष्णा पुरमेते ब्रह्मा प्रसादिराजे भगविनाश्वरी धरणी मस्तक केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय टाकावे आरती तुकारामा आरती सद्गुरु राया ओ माझे नामे देवा श्री कनकले नाम गुरुते असे प्रेम कृष्णाला आरती सद्गुरु राया आरती तुझे सुवाचा हरी बहु कठीण निर्धारी तपश्चर्या केली गली उत्तर भाग